ये आकाशवाणी है। आकाशवाणी संगीत सम्मेलन के प्रसारण श्रृंखला के अंतर्गत आज हम आपको आकाशवाणी उदयपुर में विगत 8 नवंबर 2025 को आमंत्रित श्रोताओं के समक्ष आयोजित लोक एवं सुगम संगीत सभा के संपादित अंश सुनवा रहे हैं। आज के कार्यक्रम का आरंभ श्री विजेंद्र गौतम के भजन से किया जा रहा है। आपके साथ तबले पर संगत दे रहे हैं पवन सेम, गिटार पर उत्तम माथुर, सितार पर नरेश वैयर और हारमोनियम पर संगत दे रहे हैं राजेंद्र बनर्जी। डॉक्टर विजेंद्र गौतम राजस्थान के उच्च शिक्षा विभाग में संगीत गायन के प्रोफेसर हैं तथा भारतीय शास्त्रीय संगीत, ख्याल, उपशास्त्रीय और सुगम संगीत के प्रसिद्ध गायक हैं। उनका संगीत अध्ययन, संस्थागत शिक्षा और पारंपरिक गुरु शिष्य परंपरा दोनों का सुंदर समन्वय है। उन्होंने राजस्थान विश्वविद्यालय जयपुर से संगीत में स्नातकोत्तर एवं डॉक्टरेट की उपाधि प्राप्त की। साथ ही उन्होंने प्रसिद्ध ध्रुपद गायक एवं गुरु पंडित लक्ष्मण भट्ट तैलंग से संगीत की गूढ़ शिक्षा प्राप्त की। डॉक्टर गौतम का शास्त्रीय एवं सुगम संगीत पर अद्भुत अधिकार है। उन्होंने अनेक राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय संगीत समारोहों में भाग लेकर सराहना प्राप्त की है। उनकी प्रस्तुतियां जवाहर कला केंद्र, जयपुर विरासत फाउंडेशन, राजस्थान संगीत नाटक अकादमी, संगीत कला मंदिर श्री गंगानगर तथा अन्य प्रतिष्ठित मंचों पर हुई है। वे कहरवा भजन समूह के प्रमुख शास्त्रीय गायक हैं, जिसे ICCR तथा भारत सरकार के संस्कृति मंत्रालय से मान्यता प्राप्त है। यह समूह हिंदुस्तानी शास्त्रीय और राजस्थानी लोक संगीत का उत्कृष्ट संगम प्रस्तुत करता है। उनकी मधुर एवं भावपूर्ण आवाज में कई ऑडियो एल्बम जारी हो चुके हैं, जिनमें भजन, गजल और शास्त्रीय रचनाएं सम्मिलित है। उनकी गायकी में स्वर शुद्धता, भाव प्रवणता, लयात्मकता और शास्त्रीय सौंदर्य का उत्कृष्ट संतुलन देखने को मिलता है, जिसके कारण वे एक विलक्षण एवं श्रेष्ठ गायक के रूप में प्रतिष्ठित है। कार्यक्रम के आरंभ में सुनते हैं सूरदास की एक रचना। बोल हैं, हे गोविंद, हे गोपाल। This is Akashvani. In the series of broadcast of Akashvani Sangeet Sammelan, tonight we bring you the edited recording of light music held before an invited audience on 8th November 2025 at Udaipur. We begin the program with a bhajan rendered by Vijayendra Gautam. Accompanying him on tabla is Pawan Sam, on guitar Uttam Mathur, on sitar Naresh Vayar, and on harmonium is Rajendra Banerjee. Dr. Vijayendra Gautam is a professor in music vocal in the Higher Education Department, Rajasthan, and a well-known vocalist of Indian classical vocal, that is Khayal. His music learning is a blend of institutional as well as traditional Guru Shishya Parampara. Besides receiving his doctorate and master's degree from University of Rajasthan, Jaipur, he learned the subtleties of music in the company of renowned Drupad singer and guru Pandit Lakshman Bhatt Tailang. His command on classical and sugam music is noteworthy. He has successfully participated in many national and international music festivals. He has won accolades of audience through his performances at Jawahar Kala Kendra Jaipur, Jaipur Virasat Foundation, Rajasthan Sangeet Natak Academy, etc. He is a leading classical vocalist in Kaherwa Fusion Group, nationally acclaimed and empaneled by ICCR and Ministry of Culture, Government of India. It is a very good blend of Hindustani and Rajasthani folk style. Many audio albums have been released in his solemn voice, among which Tere Bina Shyam, Payal Bajni, Beri Bichura are noteworthy. He has also put his voice to the title song and episodes of
Geet Govind. The artistic effect, aesthetic elements, flexibility, sensuousness, high intonation, and twists and turns in his singing established him as a finest singer. Vijendra Gautam is beginning the program with a bhajan by Surdas, Hey Govind, Hey Gopal. हे गोविंद हे गोपाल हे गोविंद राखो शरण अब तो जीवन हारे अब तो जीवन हारे हे गोविंद हे गोपाल हे गोविंद राखो शरण अब तो जीवन हारे अब तो जीवन हारे गोविंद। नीर पीवल हे तो गयो सिंधु के किनारे नीर पीवन हे तो गयो सिंधु के किनारे सिंधु बीच बसत ग्राह सिंधु बीच बसत ग्राह चरण धरी पछाड़े गोविंद हे गोपाल अब तो जीवन हारे अब तो जीवन हारे चार प्रहर युद्ध भयो युद्ध भयो चार प्रहर युद्ध भयो युद्ध भयो युद्ध भयो चार प्रहर युद्ध भयो ले गयो मझधारे नाक कान डूबन लागे नाक कान डूबन लागे कृष्ण को पुकारे हे गोविंद हे गोपाल हे गोविंद राखो शरण अब तो जीवन हारे हे गोविंद। सूर श्याम मगन भये नंद के दुलारे सूर श्याम मगन भये नंद के दुलारे अब की बार पार करो अब की बार पार करो शरण है तिहारे गोविंद हे गोपाल हे गोविंद
लाखों शरण, अब तो जीवन हारे, अब तो जीवन हारे। हे गोविंद, हे गोविंद, हे गोपाल, हे गोविंद, हे गोपाल, हे गोविंद, हे गोपाल, हे गोविंद, हे गोविंद, हे गोपाल, हे गोविंद, हे गोपाल, हे गोविंद, हे गोपाल, हे गोविंद, हे गोपाल। अभी आपने विजेंद्र गौतम से ये भजन सुना और आइए अब सुनते हैं एक गीत। बोल है मैं गीत लिखूं तुम गाओ, गीतकार विजय वर्मा। Now you will listen to a गीत, मैं गीत लिखूं तुम गाओ, lyrics by विजय वर्मा। मैं गीत लिखूं तुम गाओ, तुम गाओ, मैं गीत लिखूं तुम गाओ, तुम गाओ, मेरे गीतों की राहों में, मेरे गीतों की राहों में, ले वीणा आ जाओ, मैं गीत लिखूं तुम गाओ, तुम गाओ, मैं गीत लिखूं तुम गाओ, तुम गाओ। आज बहुत मन उन्मन उन्मन दर्द भरा एक गीत रचे हम, आज बहुत मन उन्मन उन्मन दर्द भरा एक गीत रचे हम, आरोही में दर्द तुम्हारा, आरोही में दर्द तुम्हारा, अवरोही में मेरा ही गम, गा कर देखे पीड़ा अपनी, लो तुम साज उठाओ, मेरे गीतों की राहों में ले वीणा जाओ, मैं गीत लिखूं तुम गाओ, तुम गाओ। सांझ कभी जब उतरेगाती, मिल बैठे हम दोनों साथी, सांझ कभी जब उतरेगाती, मिल बैठे हम दोनों साथी, दूर कहीं तारों के नीचे, दूर कहीं तारों के नीचे, कर ले हम तुम गाना बातें, सुंदर कुछ स्वप्न हमारे साकार बनाओ, सुंदर कुछ स्वप्न हमारे साकार बनाओ, मेरे गीतों की राहों में ले वीणा आ जाओ, मैं
इस गीत के बाद विजेंद्र गौतम अब एक पारंपरिक भजन सुना रहे हैं। रचना मीराबाई की है। बोल हैं, पिया बिना सुनो है मारो देश। You just heard a geet. Now Vijayendra Gautam is presenting a bhajan, Piya bin suno hai maro des. Lyricist Mirabai. आ पिया बिन सुनो छे मारो दे, पिया बिन सुनो छे मारो दे, पिया बिन सुनो, पिया बिन सुनो, पिया बिन सुनो छे मारो देश, छे मारो देश, पिया बिन सुनो छे मारो देश। ऐसो है कोई पिवसू मिलावे, तन मन करूं सब पेश, ऐसो है कोई पिवसू मिलावे, तन मन करूं सब पेश, तेरे कारण बन बन डोलूं, तेरे कारण बन बन डोलूं, कर जो गण रो भे, पिया बिन सुनो छे मारो दे, पिया बिन सुनो, पिया बिन सुनो, पिया बिन सुनो छे मारो देश, छे मारो देश, पिया बिन सुनो छे मारो देश। अवधि बदीती अजहू न आए, पंढर हो गए के, अवधि बदीती अजहू न आए,
अज हून आए अवधि बदीती अज हून आए पंढर हो गए केस मेरा के प्रभु कब्र मिलोगे मेरा के प्रभु कब्र मिलोगे तज दियो नगर नरेश हो पिया बिन सुनो जय मारो दे पिया बिन सुनो पिया बिन सुनो पिया बिन सुनो जय मारो देश जय मारो देश पिया बिन सुनो जय मारो देश जय मारो देश जय मारो देश जय मारो देश। विजेंद्र गौतम अपने कार्यक्रम का समापन कबीरदास की एक रचना से कर रहे हैं। बोल हैं, रहना नहीं देश बिराना है। Vijendra Gautam is concluding his performance with a bhajan Rehna Nahi Des Birana Hai by Kabir Das. देश बिराना है रहना नहीं देश बिराना है देश बिराना देश बिराना देश बिराना रहना नहीं देश बिराना देश बिराना देश बिराना 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 रहना नहीं देश बिराना है। ये संसार कागद की पुड़िया 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 ये संसार कागद की पुड़िया बूंद पड़े गुल जाना है ये संसार कांटों की बाड़ी ये संसार कांटों की बाड़ी उलझ पुलझ उलझ उलझ मर जाना है रहना नहीं देश बिराना है रहना नहीं देश
वीराना है। ये संसार झाड़ और झांकर आग लगे जल जाना है। ये संसार संसार झाड़ और झांकर आग लगे जल जाना है। कहे कबीरा 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 कहे कबीरा सुन भाई साधो सदगुरु नाम सदगुरु नाम ठिकाना है। रहना नहीं देश बिराना है। देश बिराना देश बिराना देश बिराना है। ओ रहना नहीं रहना नहीं देश बिराना देश बिराना देश बिराना 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 रहना नहीं देश बिराना देश बिराना देश बिराना है। You just heard Geet and Bhajans by Vijayendra Gautam. अभी आपने विजयेंद्र गौतम से गीत और भजन सुने। ये आकाशवाणी है। आकाशवाणी संगीत सम्मेलन प्रसारण श्रृंखला के अंतर्गत आज सुनिए महाराष्ट्र की लोक कला भारुड, कलाकार श्री हमीद अमीन सैयद और साथी। लोक संगीत का यह कार्यक्रम विगत 2 नवंबर 2025 को आकाशवाणी मुंबई के सभागृह में आमंत्रित श्रोताओं के समक्ष रिकॉर्ड किया गया। This is Akashvani. In tonight's broadcast of Akashvani Sangeet Sammelan concerts, we bring you a Marathi folk music recital by Shri Hamid Amin Syed and Party. This program was held earlier before an invited audience on the 2nd of November 2025 at the Akashvani Auditorium, Mumbai. भारुड महाराष्ट्र की पारंपरिक लोक कला है जो संगीत, नाट्य और संतों की काव्य रचना का सुंदर मिश्रण है। इसका उद्देश्य आध्यात्मिक शिक्षा तथा सामाजिक संदेश देना है। इस लोक कला का प्रचार प्रसार 16वीं सदी में संत एकनाथ जी ने किया। भारुड के 3 मुख्य प्रकार हैं: भजनी भारुड, सोंगी भारुड और कूट भारुड। 13 जून 1981 को जन्मे श्री हमीद अमीन सैयद विगत 32 वर्षों से भारुड की प्रस्तुति दे रहे हैं। आकाशवाणी के अश्रेणी कलाकार हमीद अमीन सैयद ने 12 वर्ष की आयु में भारुड सीखना आरंभ किया। उनकी गुरु हैं पंढरपुर की सुप्रसिद्ध लोकगीत गायिका हरिभक्त परायण चंदाताई तिवाड़ी। जय हिंद लोक कला मंच के माध्यम से श्री हमीद अमीन सैयद महाराष्ट्र की लोक कला का प्रचार प्रसार कर रहे हैं। नेहरू युवा गौरव एवं लोक शाहिर पट्टे बापूराव पुरस्कार सहित 300 से अधिक सम्मान आपको प्राप्त हो चुके हैं। मराठी भाषा,
इस विषय में स्नातकोत्तर डिग्री प्राप्त श्री सैयद भारुड के माध्यम से नशा मुक्ति, पर्यावरण संरक्षण और महिला सक्षमीकरण जैसे सामाजिक विषयों पर जन जागृति करते हैं। आज की प्रस्तुति में श्री हमीद अमीन सैयद को ढोलकी पर संगत कर रहे हैं श्री प्रमोद दळवी, हारमोनियम पर श्री दीपक काळे और टाळ बजाते हुए गायन सहयोग दे रहे हैं श्री नवनाथ नजन। अन्य गायक साथी हैं सर्वश्री शिवाजी वंजारी, भाऊ साहेब मनाळ, ईश्वर वाघमारे और ज्ञानेश्वर गुजर। श्री हमीद अमीन सैयद और साथी सबसे पहले प्रस्तुत कर रहे हैं भारुड, जिसका शीर्षक है पिंगड़ा। Bharud is a traditional folk art from Maharashtra that beautifully blends music, drama, and the poetic compositions of saint poets. Its purpose is to impart spiritual teachings and convey social messages. The propagation of this folk art was carried out in the 16th century by Sant Eknath Ji. There are three main types of Bharud: Bhajni Bharud, Songi Bharud, and Koot Bharud. Born on the 13th of June 1981, Shri Hamid Amin Syed has been performing Bharud for the past 32 years. An A-grade artist of Akashvani, he began learning Bharud at the tender age of 12. His guru is Hari Bhakt Parayan Chandatai Jagdish Tiwari, the renowned folk singer from Pandharpur. Through the Jai Hind Lok Kala Manch, Shri Hamid Amin Syed has been actively promoting this folk art of Maharashtra. He has received over 300 honors and awards, including the Nehru Yuva Gaurav Award and the Lokshahir Pathe Bapurao Award. He holds an MA in Marathi. He holds a master's in Marathi, and through the medium of Bharud, he raises awareness on social issues like de-addiction, environmental conservation, and women's empowerment. In tonight's broadcast, he will be accompanied by singers Sarvashri Shivaji Vanzari, Bhau Sahib Manal, Ishwar Vagmare, and Jnaneshwar Guzar. On the dolki, Shri Pramod Dalvi, on the harmonium, Shri Deepak Kale, and on the tal, Shri Navnath Nazan. Shri Hamid Amin Syed and party begin their presentation with a Bharud title, Pingla. या माहुर गडावरुनी हो पिंगळाला तुमच्या दारे या पंढरपुरावरुनी हो पिंगळाला तुमच्या दारे। भाविक हो, पहाटे 3:30-4च्या मुहूर्तावर येणारा पिंगळा ब्रह्ममुहूर्तावरती येणारा हा आपल्या गावामध्ये येणारे एक भिक्षाकरू पात्र, जे की हिंदू धर्मामध्ये ब्रह्ममुहूर्तावरती येणारे 2 पात्र आहेत. एक आहे वासुदेव, दुसरा आहे पिंगळा. आणि हातामध्ये कंदील घेतलेला आहे, डमरू हातामध्ये घेतलेला आहे आणि तो भविष्य सांगतोय. आणि इकडे सूर्योदय झाला, भिक्षा मागून गावी जायचे. म्हणून आली या संसारा उठे वेग करा, चरण जा उदार पांडुरंग. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. बाबांनो, झोपून रात्र करू नका, जागे व्हा. काळ कधी घालेल सांगता येणार नाही. म्हणून भजनी लागा, त्या पांडुरंगाचं, भगवंताचं नामस्मरण करा. म्हणून पिंगळा महाद्वारी बोली बोले तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोले तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोले बोले तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोले बोले तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोले तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोले तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोले बोले तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी
बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारी. डौर फिरवित टुकडुक ऐका, डौर फिरवित टुकडुक ऐका, ऐका ऐका हो, तुम्ही ऐका ऐका हो. पिंगळा महाद्वारी, बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारी. हो ऐक न ग बाई, हो 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 हो. भाविकांनो, ऐका सज्जनांनो, आमच्या संतांनी आम्हाला काय सांगितलंय. अरे भक्ती मार्ग धरा आणि त्या भक्तीमधून मन करा रे प्रसन्न. सर्व सिद्धीचे साधन मन गुंतवा ईश्वर चिंतनामध्ये, नाम चिंतनामध्ये, विषय चिंतनाकडे नेऊ नका. म्हणून आमचे संत सांगतात, तू ऐक न ग बाई, तू राम नाम घेई. तू ऐक न ग बाई, तू राम नाम घेई. मानव देह आल्या जन्माला संसार केला काही. मानव देह आल्या जन्माला संसार केला काही. घे 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 हरिनाम गे, माया तू सोडून दे. घे 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 हरिनाम गे, माया तू सोडून दे. हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी. पिंगळा महाद्वारी, बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारी. ऐका, तू म्हणशील घरनदार, माझं घर, माझी शेती, माझी मुलं, माझी बायको. अरे बाबा, तुझीच बायको. पण हे सगळं तुझं जे घर बांधलंय ना, खरं घर तुझं हे नाही. तुझं खरं घर कुठलं आहे? तू म्हणशील घरनदार, हे हितच राहील सार. तुम्ही म्हणशान घरनदार, हे हितच राहील सार. माणूस मेल्यावर त्याच गावाबाहेर घर. अरे माणूस मेल्यावर त्याच गावाबाहेर घर. घे 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 हरिनाम गे, माया तू सोडून दे. घे 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 हरिनाम गे, माया तू सोडून दे. हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी. पिंगळा महाद्वारी, बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारी. ऐका भाविकांनो, तुम्ही म्हणताना सुनान पोर, हो 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 हो. तुम्ही म्हणशान सुनान पोर, हे तुमच्या मागचे चोर. आजकाल आपल्याला पाहायला मिळतं, अरे एखादा मनुष्य जर राबतो, कष्ट करतो, कधी जीवाचं रान करून कधी त्यानं स्वतःकडे पाहिलं नाही, धावत राहिला कुटुंबासाठी, भरपूर त्यानं पैसा कमवला, संपत्ती कमवली. अरे बाबांनो, स्वतःसाठी जगला नाही. संपत्ती भरपूर कमवली, पण संपत्ती कमवण्यापेक्षा संतती कमवणं महत्वाचं आहे. आणि ते संस्कार महत्वाचे आहेत. आजही नुसतं जाण्याचा विषय आहे वरती, की लगेच संपत्तीच्या वाटण्या चालू होतात. म्हणून म्हटलंय, तुम्ही म्हणशान बायकान पोर, हे तुमच्या मागचे चोर. माणूस मेल्यावर खापर फोडतील खांद्यावर. अरे माणूस मेल्यावर खापर फोडतील खांद्यावर. घे 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 हरिनाम गे, माया तू सोडून दे. घे घे घे
हरिनाम घे, माया तू सोडून दे, हात लावणी नशिबाला रडतो रे ठाई ठाई, या संसारा पायी, या संसारा पायी. पिंगळा महाद्वारी बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारी. आणि शेवटी पिंगळा काय सांगतोय, श्री संत एकनाथ महाराजांनी आम्हाला प्रबोधनाचा मार्ग दाखवला आणि तो प्रबोधन मार्ग आमचा हा छोटासा पिंगळा गावागावामध्ये जाऊन सादर करतोय. म्हणून संत एकनाथ महाराज सांगतात, डौर वाजवित टुकटुक ऐका, डौर वाजवित टुकटुक ऐका, ऐका ऐका हो, तुम्ही ऐका ऐका हो. पिंगळा महाद्वारी बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारी, 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 पिंगळा महाद्वारी बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारी. यह था पिंगड़ा. अपने भारूड गायन में श्री हमीद अमीन सैयद और साथी अब प्रस्तुत कर रहे हैं एक सोंगी भारूड. शीर्षक है मुका अर्थात गूंगा. That was Pingda, performed through Bharud by Shri Hamid Amin Syed and party. Now they present Muka, meaning the dumb man. अहो महाराज 12 खडी कवर आहे आता, पुढचं काहीतरी सांगा. अहो पुढचं काहीतरी बोला. काय झालंय काय? मुका झालो, ऐकलं का मंडळी? मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, हा मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, हा मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. होतो पंडित महाज्ञानी, दशग्रंथ षडशास्त्रे पुराणी, चारी वेद मुखोद्गतवाणी, पण गर्वामध्ये झाली सर्व हानी. काय सांगायचं मंडळी? चारी वेद मुखोद्गत होते, 6 शास्त्र 18 पुराणांचा अभ्यास असणारा मी पंडिताचा महापंडित, परंतु एक झालं, मला गर्व झाला माझ्या विद्वत्तेचा. बाबांनो, विद्वत्तेचा गर्व करू नका. ज्ञान दिल्यानं वाढतं, ज्ञानदान करा. ज्ञानदानाचं पवित्र कार्य आमच्या संतांनी, आमच्या समाज सुधारकांनी केलं. शिक्षणाचं महत्व सांगितलं. अरे बाबा, माझ्या माऊलीनी तर त्रिभुवन एक पवित्र, अनादि पंचकोश क्षेत्र, जेथे जगाचे जीवन सूत्र श्री महालयासे. आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र नेवासे गावी शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. गीतेवरशी भाष्य केलं आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुम्हा आम्हाला त्यांनी दिला. ते ज्ञान, असं ज्ञान माझ्या माऊलीनं सर्वांना वाटलं. एकाने एकाच सांगायची पद्धत होती, पण सकल आमच्या भक्तांना ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ उपलब्ध करून दिला. म्हणून बाबांनो, ज्ञानाचा कधी अभिमान बाळगू नका. ज्ञान होय मुढा अति मूर्खा त्या दगडा. म्हणून तर अहंकारी माझा, अहंकाराने माझं सर्व काही गेलं. म्हणून होतो पंडित महाज्ञानी, दशग्रंथ षडशास्त्रे पुराणी, चारी वेद मुखोद्गतवाणी, गर्वामध्ये झाली सर्व हानी. म्हणून तर त्याचं प्रायश्चित्त मला आलंय ना. हो, मुका झालो, ऐका मंडळी, मुका झालो वाचा गेली,
मुका झालो वाचा गेली, हा मुका झालो वाचा गेली रे, मुका झालो वाचा मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. साधू संताची निंदा केली, हरिभक्तांची स्तुती नाही केली, येणे वाचा पंगू झाली. कधी कुणाला चांगलं बोललो नाही, कधी कुणाला चांगलं वागलो नाही, माझ्या खूप चुका झाल्या. अरे बाबांनो, असं काही करू नका. अरे एखाद्याच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी यावं असे शब्द आपले नसावेत. कसं बोलावं? माझी माऊली सांगतात, साज आणि मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अरे आपल्या बोलण्यानं मन प्रसन्न झालं पाहिजे. अरे कुठं आयुष्य आपल्याला किती जगायचंय? 100 वर्षाचं आयुष्य आजच्या धकाधकीच्या काळामध्ये कमी 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 होत आलेलं आहे बाबांनो. म्हणून जगायचंय पण चांगलं जगा, चांगलं वागा. म्हणून जपी मर गए, तपी मर गए हकीम रोगी, 33 कोटी देव मर गए, पडे काल के फासे. त्या काळाच्या फाशातून जर वाचायचं असेल आणि आपल्याला जर मरावे परी कीर्ती रूपी उरावे, जर कीर्ती जर पाठीमागं जर ठेवायची असेल तर असं काही काम करा. माझ्या गावासाठी, माझ्या देशासाठी, माझ्या या राष्ट्रासाठी मी काहीतरी करून दाखील असं कार्य करा, तेव्हा आपली कीर्ती पाठीमागे राहते. नाहीतर आला तसा गेला. म्हणून बाबांनो, हा नरदेह दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ आहे, तो मिळत नाही. आणि म्हणून तो मेलेल्या नरदेहाचं जर सोनं करायचं असेल तर भक्ती मार्ग धरा. कुणाची निंदा नालस्की करू नका, उलट त्यांना प्रेरणा द्या. म्हणून तर संत एकनाथ महाराज शांतीचा पुतळा, शांती ब्रह्म माझ्या नाथांना म्हणतात. अरे किती त्रास झाला असेल आमच्या संतांना, पण नाही बाबांनो, आईच्या हृदयासारखं त्यांनी आपल्याला कुरवळलं आणि आम्हाला चांगला मार्ग दिला. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, आणि त्या संतांच्या मार्गावरती आपल्याला चालायचंय. म्हणून एका जनार्दनी कृपा साधली किंवा लाभली, म्हणून मुका झालो. ऐका मंडळी, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, हा मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, हा मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. ये था सोंगी भारुड मुका. अपने प्रस्तुतिकरण के अंत में श्री हमीद अमीन सैयद और साथी प्रस्तुत कर रहे हैं एक और सोंगी भारुड, बुरगुंडा. This was the Songi Bharud Muka. To conclude their performance, Shri Hamid Amin Syed and party present yet another Songi Bharud, Burugunda. ला 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 रे रे ला ला. श्री संत एकनाथ महाराज. नाथ महाराज म्हटलं की नाथांचा बुरगुंडा. बुरगुंडा बुरगुंडा म्हणजे तरी काय? हे काखेवरती घेतलंय, हे कुरकुल आहे, कुरकुल. याला बुरगुंडा नाही म्हणत. बुरुगुंडा म्हणजे ज्ञान, माहिती, मनोरंजन. श्री संत एकनाथ महाराजांचं त्यावेळेचं माहिती आणि प्रसारण मंत्रालय म्हणजे नाथांचा बुरगुंडा आहे. शेवटच्या घटकापर्यंत संतांचे विचार गेले पाहिजे, हे ज्ञान गेलं पाहिजे. म्हणून माझ्या नाथांनी एक क्रांतिकारी असा निर्णय घेतला आणि भारुड बहुरूढ झालं. ते भारुड माझ्या नाथांनी बहुरूढ केलं. समाजामधील अनिष्ट रूढी परंपरा, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, श्री शिक्षण, भक्तीचं महत्व माझ्या नाथांनी शेवटच्या घटकापर्यंत. जिथे आमची आई चुलीवरती भाकरी करते आणि जिला कुठलंही सर्वांपासून दूर असणारी, प्रसार माध्यमापासून दूर असणारी, परंतु तिथपर्यंत आता आमची आकाशवाणी पोहोचलेली आहे. कारण बहुजन हिताय बहुजन सुखाय. अरे आकाशवाणी माझ्या नाथांचेच विचार पोहोच करते. म्हणून नाथांचा बुरगुंडा भिकारणीच्या श्री रूपकातून पूर्वीच्या काळी कुठलंही
आमच्या माता भगिनींना बाहेर जायचं नाही, तर तिच्या रोजच्या गरजेच्या वस्तू ही बोहारीन, ही भिकारीन, ही वैदीन तिच्या जवळ घेऊन जायची, म्हणायची सुया गे माय, पुआत गे, पणी गे, चाची गाळण गे माय, मनगाट्या वाळ गे माय, दावण गे माय, आणि डिस्कोच काळगणी माय, सुपल्या गे, दुरड्या गे माय, मास्क गे माय, तुझं आरोग्य जप ग माय, आणि म्हणून तुला असा भुरगुंडा होईल गे माय. असं म्हणजे असं नाही, तर ज्ञान प्राप्त होईल. कसं ज्ञान प्राप्त होईल? की वाडग माय माझी गण्याची आई वाढ, माझी राम्याची आई वाढ, माझी बुरगुंड्याची आई, माझी मीराबाई, मुक्ताबाई, आणि माझी सकुबाई, आणि माझी नकुल्याची आई, सकुल्याची आई, दगडाबाई, धोंडाबाई, वाडगे माय. एक खालची आळीची अक्का काय पातीबाई तंड तोडांकडे मका मका अर्धी कोर भाकर घेऊन घ्या, गरम गरम भात तुला सुया देत्या, फाणी देत्या, च्याची गाळण देत, पिटलन घटमट भाकर, आणि रटरट भाकर आणि घटमट पिटलं वाढ माय. आणि अर्धी कोर भाकरीवरती हा माल ती विकायची. पैसे नव्हती घेत, घ्यायचं आणि द्यायचं. त्याच वेळेला ही देवाणघेवाण चालू झाली. म्हणून तर आणि तुला बुरगुंडा होईन गे माय, आणि बय्य तुला 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 आणि बय्य तुला औंदा बुरगुंडा होईन ग, बय्य तुला बुरगुंडा होईन ग, होईन ग, बुरगुंडा होईन ग, बुरगुंडा होईन ग, बुरगुंडा होईन ग. बैतुला 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 औंदा बुरगुंडा होईन ग, बैतुला बुरगुंडा होईन ग, अनादि सिद्ध नवल झाले. नाथ महाराज सांगायला लागले, अनादि सिद्ध नवल झाले, स्वानंदे कुरकुला सवे घेऊन आले, ज्ञानबोधाचे कुंकू भाळी लावले, सद्भाव भक्ती बोराटी धरली शिवयो. ही साधी सुधी नाही, दशावताराचं महत्व माझ्या नाथांनी, आणि हे दश अवताराचं महत्व आदिशक्ती नारायणी भगवती सांगायला लागली. आणि ती म्हणते की तुला बुरगुंडा होईल, तुला ज्ञान प्राप्त होईल. अनादि सिद्ध नवल झाले, अनादि सिद्ध नवल झाले, स्वानंदे कुरकुला सवे घेऊन आले, ज्ञानाचं बोधाचं कुंकू कपाळी लावले, सद्भाव भक्ती बोराटी धरली शिवयो. काठी हातामध्ये कशासाठी धरली? तर मोहाचे खड्डे आलेले समजण्यासाठी माझ्या नाथांनी याचं वर्णन केलंय. आणि म्हणून तर बय्य तुला आणि बय्य तुला बुरगुंडा होईन, बय्य तुला बुरगुंडा होईन ग, बय्य तुला बुरगुंडा होईन ग, बय्य तुला बुरगुंडा होईन ग. वाडगे माय. संत एकनाथ महाराज सांगतात, चारुगाची काकी पोतणी, चारुगाची काकी पोतळी, दशावतार खेडे पर्वणी, सोहम शब्द बोले चोखडी, माझा शकून सांगे आवडी गे माय. आवडीनं शकून ऐकून घेतला तर जीवनाचं कल्याण होईल. अन बय्य तुला अन खरंच बाई तुला औंदा बुरगुंडा होईन ग, बय्य तुला बुरगुंडा होईन ग, बय्य तुला बुरगुंडा होईन ग, बय्य तुला बुरगुंडा होईन ग. वाडगे माय. म्हणून तर कच्छय बयवाड, मच्छय बयवाड, वर्हाय बयवाड, वामनाई बयवाड, कलंक बयवाड. आणि म्हणून तर कच्छ मच्छ वरहान सिंह रूपिणी, भक्ता लागे तो स्तंभ फोडून, प्रल्हाद कुरकुला रक्षिल सेवयो. राक्षस कुळामध्ये जन्माला आला, पण कयादू मातीची पुण्याई थोर भक्त प्रल्हाद जन्माला आला. अरे राक्षस कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा तरला कशानं? नामानं. म्हणून नाम महत्वाचं आहे.
नाम घेता वाया गेला असं कोणी पाहिलंय का? नाही. म्हणून नामस्मरण महत्वाचं आहे. संतांचे विचार आणि भक्तीचं महत्व हे आपण जाणून घेतलं पाहिजे. मग भक्ती मार्ग धरा. म्हणून तर आमचे नाथ महाराज सांगतात, कच्छय वयवाड मच्छय वयवाड वराय वयवाड वामनाई वयवाड कलंकय वयवाड कच्छ मच्छवरानसी रूपिणी भक्ता लागे तू स्तंभ फोडणी प्रल्हाद कुरुकुला रक्षिलस्य वयो अनबय्य तुला औंदा बुरगुंडा होईन ग बय्य तुला बुरगुंडा होईन ग बय्य तुला गुरगुंडा होईन ग बय्य तुला गुरगुंडा होईन ग वाडगे माय. म्हणून आईसा शकुन सांगितला. नाथ महाराज सांगतात, कैसा सांगितला? अव आईसा शकुन सांगितला संती जय जयकार केला एका जनार्दनी आनंद झाला आईसा शकुन कुरकुला पाहुनी बयो. म्हणून माझी ताई, माझी आई, तुझ्या आहाराकडे सुद्धा लक्ष दे. नुसतं परिवाराचं पोट भरण्यामध्ये गुंग असते ना, तुझ्याकडे सुद्धा लक्ष दे ना. चांगलं खा, आरोग्य जपा. म्हणून माझी आई, तुझ्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष दे. अन बय्य तुला अन खरंच बाई तुला तुला औंदा बुरगुंडा होईन बय्य तुला बुरगुंडा होईन ग हा. बय्य तुला गुरगुंडा होईन ग बय्य तुला गुरगुंडा होईन ग बुरगुंडा होईन ग बुरगुंडा होईन ग गुरगुंडा होईन ग गुरगुंडा होईन ग बैतुला 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 बुरगुंडा होईन ग बय्य तुला बुरगुंडा होईन ग बय्य तुला गुरगुंडा होईन ग. You were listening to Songi Bharud Burugunda. With that, we conclude the Marathi folk music recital by Shri Hamid Amin Sayed and Party in the broadcast of Akashvani Sangeet Sammelan concerts. The concert was held earlier before an invited audience on the 2nd of November 2025 at the Akashvani Auditorium, Mumbai. This broadcast came to you from the studios of Akashvani, Delhi. यह था सोंगी भारुड बुरगुंडा. इसी के साथ आकाशवाणी संगीत सम्मेलन प्रसारण श्रृंखला के अंतर्गत श्री हमीद अमीन सैयद और साथियों का भारुड गायन संपन्न होता है. इस लोक संगीत के कार्यक्रम का आयोजन आमंत्रित श्रोताओं के समक्ष आकाशवाणी मुंबई के प्रेक्षागार में 2 नवंबर 2025 को किया गया था. यह कार्यक्रम आकाशवाणी के दिल्ली केंद्र से प्रसारित किया गया.